लातूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी लातूर जिल्ह्याला SEZचा दर्जा देऊन नवीन उद्योग उभारण्यात यावेत, असे प्रतिपादन जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांनी केले। जननायक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। या बैठकीला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील कवेकर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर, जननायक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष BT कदम, जननायकचे युवा जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील कवेकर, बापूराव पाटील, तालुका अध्यक्ष रवींद्र कांबळे, महिला आघाडीच्या नेत्या वनिताताई काळे आदींची उपस्थिती होती। जननायकच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व लातूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन लातूरच्या विद्यापीठ उपकेंद्राचे रूपांतर विद्यापीठामध्ये करण्यात यावे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेमध्ये कायम करावे यासह अनेक महत्त्वपूर्ण ठराव मांडून त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली। जननायक संघटना ही लातूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणचे सर्वसामान्य माणसाचे, जनतेचे, शेतकऱ्याचे, विशेषतः युवकांचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी अत्यंत संघटितपणे ते काम करते। आज या निमित्तानं मी आपल्याला सांगेन की खरं पाहिलं आज प्रचंड अशा प्रकारच्या संख्येनं या ठिकाणी आमचे सहकारी, आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या माध्यमातून निश्चित काही आम्ही एक ठराव अशा प्रकारचे केलेले आहेत की आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांची निवड या देशातल्या 140 कोटी जनतेने तर केलेले आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं पारदर्शक, आत्मविश्वासानं आणि देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम जगामध्ये केलं, आज भारत देश जगामध्ये आज 5व्या क्रमांकावर आहे। येणाऱ्या काळामध्ये तो 3ऱ्या जणांनी 2047मध्ये भारत ही जगातली महासत्ता बनेल। त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मागल्या काळामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्याचं लाईट बिल माफ करण्याचं असेल किंवा या ठिकाणी तरुणाला मुलीसाठी त्यांना मोफत अशा प्रकारचं MBBS आणि सर्व शिक्षण देण्याचं काम केलं असेल, अशा अनेक योजना केलेल्या आणि त्या निमित्तानं आम्ही अशा प्रकारचा आज इथं ठराव घेतलेला आहे एकमतानं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे नरेंद्र मोदी साहेबांच्या पावलावरती पाऊल टाकून राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे। $1 ट्रिलियन या ठिकाणी ती अर्थव्यवस्था राज्याच्या करण्याचा आणि देशामध्ये 1 नंबर करण्याचा प्रयत्न ते महाराष्ट्राला करतायत, त्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही या निमित्ताने केलेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मराठवाडा हा बॅकवर्ड आहे अशा प्रकारचा आपण म्हणतो आणि आहे निश्चितपणे मागासलेला भाग आहे, तर त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी SEZ ज्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो आपण, तर ते लागू करून ज्या काही त्या माध्यमातून जे काही सवलती आहेत, जसं आज पुणे आणि मुंबईला SEZ लागू केलं आहे तसं या ठिकाणी लातूर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये लागू करण्याचं काम करावं अशा प्रकारची मागणी केली आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आज आपण पाहतोय की शेतकऱ्याला या ठिकाणी MSP तुम्ही दिली, सोयाबीनला आज 4,892 रुपयाचा भाव आहे, पण या ठिकाणी शासनाची खरेदी बंद झाली की आम्हाला 4,000मध्ये विकावं लागतं, 3800मध्ये विकावं लागतं। म्हणून ज्या पद्धतीनं तुम्ही उसाला या ठिकाणी रिकव्हरीप्रमाणे MSP देण्याचं काम कायदा केलेला आहे, तर तशा प्रकारचा कायदा आमच्या धान्यासाठी सुद्धा झाला पाहिजे। ही फक्त राज्याची किंवा या ठिकाणची मागणी तर संपूर्ण देशाची आहे आणि त्या पद्धतीनं मी या ठिकाणी माननीय अमितभाई शाह असतील, माननीय गडकरी साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी त्या पद्धतीनं केले आणि ते अत्यंत आवश्यक आहे आमच्या शेतकऱ्यासाठी। आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये आज आपण पाहतोय की लातूरमध्ये सुद्धा 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 1995 पासून, तर त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या मुलाला त्या ठिकाणी सरकारी नोकरी देण्याचं काम केलं पाहिजे आणि त्या परिवाराला जी आर्थिक मदत आपण करतो तर ती आर्थिक मदत वाढवण्याचं काम त्या निमित्तानं केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे। दुसरी मागणी अशा प्रकारचं आहे की लातूर हे संपूर्ण देशामध्ये शिक्षणाचं माहेरघर आहे। सर्वात जास्त मेडिकलला या ठिकाणी विद्यार्थी कुठले लागतात तर लातूरचे लागतात, म्हणून लातूरमध्ये आपलं विद्यापीठाचं उपकेंद्र आहे, तर ते उपकेंद्र आहे तर त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी करण्याचं काम लातूरच्या या ठिकाणी करावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या निमित्ताने केलेली आहे। म्हणून असे जे अनेक अशा प्रकारचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही तशा पद्धतीनं
पाठपुरावा निश्चितपणे आम्ही करणार आहोत आणि म्हणून ते करावं अशा प्रकारचं आमची या निमित्तानं मागणी आहे. आणि म्हणून त्याचबरोबर या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आज ज्या प्रकारचं या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले किंवा आमचे बाबासाहेब पाटील यांना मंत्री म्हणून घेण्याचं काम केलं, त्यांचंही आम्ही अभिनंदन या निमित्तानं केलेलं आहे. निश्चितपणे या संघटनेच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये आणि त्याचबरोबर ग्रामीणमध्ये सर्व जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न येणाऱ्या महापालिकेच्या निवडणूक असेल, जिल्हा परिषदच्या असेल किंवा पंचायत समितीच्या असेल, त्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे जननायक संघटना ही पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहून त्या पद्धतीनं इथं आपल्याला एक चांगल्या प्रकारचं कसं शासन आपल्याला आणता येईल महापालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये, त्या पद्धतीनं पूर्ण ताकदीनं आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास या संपूर्ण जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही या निमित्तानं देतो.